अविश्वास प्रस्तावावर बोलताना राहुल गांधींनी थेट पंतप्रधान मोदींवरच हल्ला चढवला। मणिपूरमधल्या हिंसाचारावरून त्यांनी केंद्र सरकारला जाब विचारला, तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींच्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिलं। आप हिंदुस्तान को मणिपुर में मारना चाहते हो? हम चर्चा के लिए तैयार हैं, भागे ये हम नहीं। राहुल गांधींचा केंद्रावर वार, स्मृती इराणींचा पलटवार। मणिपुर खंडित नहीं है, विभाजित नहीं है, मेरे देश का अंग है। लोकसभेत खड़ा जंगी। हिंदुस्तान की सेना मणिपुर में एक दिन में शांति ला सकती है। क्विट इंडिया, करप्शन क्विट इंडिया, डायनेस्टी क्विट इंडिया। बुधवारी लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार सामना रंगल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर बोलताना केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। मणिपूरमधील हिंसक घटनांवरून राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केलं। इन्होंने मणिपुर में हिंदुस्तान की हत्या की है, सिर्फ मणिपुर की नहीं, हिंदुस्तान की हत्या की है। इनकी राजनीति ने मणिपुर को नहीं, हिंदुस्तान को मणिपुर में मारा है। हिंदुस्तान को कत्ल किया है, हिंदुस्तान का मर्डर किया है मणिपुर में। मणिपूर हिंसाचारामुळे जळत असताना पंतप्रधान मोदी तिथे का गेले नाहीत असा खडा सवाल राहुल गांधींनी केला। तसंच मोदी केवळ 2 व्यक्तींचं ऐकून देशाचा कारभार हाकत असल्याची बोचरी टीका राहुल गांधींनी केली। रावण 2 लोगों की सुनता था, मेघनाथ और कुंभकर्ण। वैसे ही नरेंद्र मोदी 2 लोगों की सुनते हैं, अमित शाह और अडानी। You are not India. India believes in merit and not dynasty. राहुल गांधींच्या या टीकेला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। मणिपूरवर विरोधक चर्चा करण्यास तयार नसल्याचा पलटवार स्मृती इराणींनी केलाय। जो भारत की हत्या की बात पर कांग्रेस पार्टी ने ताली पीटी आज इस सदन में, इस बात का संकेत पूरे देश को दिया कि मन में गद्दारी किसकी है। दरम्यान स्मृती इराणींचं भाषण सुरू होताच राहुल गांधी सभागृहाबाहेर पडले। त्यावरूनही स्मृती इराणींनी राहुल गांधींना टोला लगावला। तसंच त्यांनी काँग्रेसच्या सत्तेतील विविध राजकीय घटनांचा उल्लेख करून स्मृती इराणींनी काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। मणिपुर पे चर्चा करने के लिए बार बार पार्लियामेंट्री अफेयर्स मंत्री ने गुहार लगाई, बार बार देश के गृह मंत्री ने कहा, हमारे श्रद्धेय राजनाथ जी ने भी कहा कि आप मणिपुर पे सदन पर चर्चा कीजिए, हम चर्चा के लिए तैयार हैं, भागे ये हम नहीं। स्मृती इराणींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी गोंधळ घालून अडथळा आणण्याचा प्रयत्न केला। तोच कित्ता राहुल गांधींच्या भाषणादरम्यान सत्ताधाऱ्यांकडून गिरवण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं। लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चेच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी असा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भाजप शिवसेना युती 2 वेळा तुटली। 2014 मध्ये विधानसभेच्या जागा वाटपावरून युतीचा काडीमोड झाला, पण पुढे सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले। 2019ला सत्ता वाटपावरून युतीत मिठाचा खडा पडला आणि युती तुटली। आता युतीतील दोन्ही पक्षातनं विस्तवही जात नाही, मात्र यावरून राजकारण काही थांबताना दिसत नाही। राज्यात भाजप शिवसेना युतीच्या घटस्फोटाला जवळपास 4 वर्ष होत आली आहेत। एवढंच काय, पण शिवसेनेत फूट पडून 2 स्वतंत्र पक्षही अस्तित्वात आले आहेत। पण युती तुटण्यावरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांचं पुराण काही संपायचं नावच घेत नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। महाराष्ट्रातील शिवसेना भाजप युती उद्धव ठाकरेंनी तोडली, भाजपनं नाही।
असा दावा पंतप्रधान मोदींनी एनडीए खासदारांच्या बैठकीत केलाय। मंगळवारी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एनडीए खासदारांची बैठक पार पडली। या बैठकीत मोदींनी खासदारांना मार्गदर्शन केलं। युती तुटण्याचं खापर मोदींनी उद्धव ठाकरेंवर फोडल्यामुळे आता राजकारण सुरू झालंय। युती आम्ही कधीच तोडवी नाही। निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाल्यानंतर हे निकाल विश्वासघातासाठी पोषक आहे हे लक्षात आल्यावर कपोकल्पित कथा करायच्या। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी हे शिकवलं होतं का तुम्हाला की तुम्हाला आमच्यासोबत यायचं नव्हतं तर येऊ नका ना, पण खुर्चीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत तुम्ही का गेलात तेव्हा? खरं तर 2014 मध्ये पहिल्यांदाच भाजप आणि शिवसेना युतीत काडीमोड झाला होता। त्यावेळी एकनाथ खडसे यांनी युती तुटल्याची घोषणा केली होती। विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून युतीत मिठाचा खडा पडला होता। खासदार संजय राऊतांनी भाजपला आता त्याचीच आठवण करून दिली आहे। स्वतः खडसेंनी याची कबुली दिली। प्रधानमंत्र्यांच्या मनात असेल तर प्रधानमंत्री ही दिशाभूल करतात। 2014 सालची परिस्थिती प्रधानमंत्र्यांनी आठवायला हवी। आपली युती तुटली, आपण वेगळे झालो आहोत असं भारतीय जनता तर्फे अधिकृतपणे एकनाथराव खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगितलं। त्याच्यामुळे शिवसेनेची साथ कोणी सोडली या संदर्भात जुना रेकॉर्ड प्रधानमंत्र्यांनी तपासून पहा। म्हणून युती तोडण्याची घोषणा मी स्वतः त्यावेळेस केली। म्हणजे भाजपकडून युती तोडण्याची घोषणा झाली, शिवसेनेने त्या कालखंडात युती तोडली नव्हती। लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे केंद्रीय पातळीवरील राजकारण तापू लागलंय। काँग्रेसनं देश पातळीवर भाजप विरोधकांची इंडियाच्या माध्यमातून मोठ बांधली आहे। त्यामुळे आता भाजपनं एनडीएतील घटक पक्षांच्या बैठकांचा धडाका लावलाय। गेल्या काही दिवसात पंतप्रधान मोदींनी एनडीएची ही दुसरी बैठक घेत उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय। त्यामुळे आगामी काळात यावरून राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मुंबईतल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगतंय। गणेशोत्सव जवळ आलेला असतानाच विरोधकांनी मुंबईच्या खड्ड्यांवरून सरकार आणि मुंबई पालिका प्रशासनावर निशाणा साधायला सुरुवात केली आहे। पण खड्ड्यांवरून टीका होत असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई पालिका आयुक्तांच्या मदतीला धावून आलेले आहेत। मुंबईच्या रस्त्यावर खड्ड्यांचं राजकारण, आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर सत्ताधारी, चांगली कामं होताना लोक टीका करतात, फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला। सततच्या पावसानंतर मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। त्यातच गणेशोत्सव जवळ आल्यानं हे खड्डे बुजवण्यासाठी गणेश मंडळांकडून अल्टिमेटम दिला जातोय। याच मुद्द्यांवरून आदित्य ठाकरेंनी सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळतंय। पालकमंत्री बीएमसी मध्ये कॅसा बीएमसी किंवा बीएमसी बनवण्यात व्यस्त आहेत। पण एक बघितलं, मी काल देखील बघत होतो, बँड्रा वेस्टमध्ये असेल, लिंकिंग रोडला असेल, सबर्ब्समध्ये फार करून आपल्याला दिसायला मिळतं की चांगले चांगले रस्ते हे उगाचचे खराब झालेत, म्हणजे ते खरबडल्यासारखे आहेत। म्हणजे चांगले रस्त्यांनी खराब मुद्दामून केले का? खरं तर आदित्य ठाकरेंनी खड्ड्यांवरून सत्ताधाऱ्यांसह पालिका प्रशासनावरही निशाणा साधलाय। मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या खड्ड्यांच्या पाहणीनंतर आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर सवाल उपस्थित केले। पण पालिका आणि सरकारवर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। मुख्यमंत्र्यांच्या काळात चांगली कामं होत असताना काही लोक टीका करतायत। निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणत फडणवीस पालिका प्रशासनाच्या मदतीला धावले। मुंबईमध्ये सुशोभीकरणाची कामं चालली आहेत, कॉन्क्रीट रस्त्याची कामं चालली आहेत। आता अर्थातच चांगली कामं चालतात त्याही वेळी काही लोकांच्या पोटात दुखतं आणि ते रोज एक पत्र लिहितात। त्यावेळी अशाच प्रकारचं एक पत्र त्यांनी स्वतःला 25 वर्ष लिहिलं असतं तर कदाचित मुंबई ही अधिक चांगली झाली असती। खरं तर गणेशोत्सव तोंडावर आल्यानं तात्काळ मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्याची गरज आहे। अशा वेळी खड्ड्यांचं राजकारण न होता त्यासाठी सकारात्मक प्रयत्न व्हायला हवे, तरच गणरायाच्या मार्गातील विघ्न दूर होतील आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं बुधवारपासून देशभरात मेरी माटी मेरा देश हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातही ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधत राज्यभरात हा कार्यक्रम लागू झालाय। पण आता याच कार्यक्रमावरनं विरोधकांनी टीका केल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। मेरी माटी मेरा देश वरून राजकारण, घोषणा झाली, अंमलबजावणीचं काय? सरकारचा कार्यक्रम, राऊतांची टीका, राऊतांना पोटदुखी सुरू, शेलारांचं प्रत्युत्तर। मुंबईतील मंत्रालयाच्या प्रांगणातून बुधवारी मेरी माटी मेरा देश उपक्रमाची सुरुवात झाली। या अंतर्गत 5 महत्त्वाचे कार्यक्रम राज्य सरकार राबवणार आहे। पंचप्रण शपथ, सैनिकांचा आणि हुतात्म्यांचा गौरव, मंत्रालयात शिवाजी महाराजांच्या विचारांची उद्घोषणा, महात्म्यांच्या टपाल तिकिटांचं अनावरण, घर घर तिरंगा या कार्यक्रमाचा समावेश आहे। या कार्यक्रमाची अंमलबजावणी सांस्कृतिक विभागाकडून केली जाणार आहे। अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं करतोय आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या संकल्पनेतून मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश आपण सगळ्यांनी माती हातात घेऊन शपथ देखील घेतलेली आहे। माझी माती माझा देश या कार्यक्रमावर विरोधकांनी मात्र टीका केली आहे। देशातील सरकार नवनव्या योजनांची घोषणा करतं, प्रत्यक्षात मात्र या घोषणांची अंमलबजावणी काही होत नाही असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊतांनी केला। मागच्या 5 वर्षामध्ये एवढ्या नवीन शब्दांची निर्मिती झालेली आहे आणि लोकांना फसवण्याचा धंदा चालू केलेला आहे, परंतु हे सगळे नवीन नवीन शब्दांची निर्मिती करायची, योजना आखायच्या, परंतु पूर्वीच्या ज्या योजना आहेत त्या मात्र सगळ्या दप्तरी गुंडाळल्या गेलेल्या आहेत। नवीन योजनांचा जन्म घालायचा आणि जुन्या योजनांना मुठमाती द्यायची, हा सध्या धंदा चाललेला आहे। विनायक राऊतांच्या या आरोपांना भाजपनं प्रत्युत्तर दिलंय। शासनाच्या योजनांचा फायदा लाभार्थ्यांना मिळतोय, तो राऊतांपर्यंत पोहोचत नसल्यानं त्यांना पोटदुखी होत असल्याचा पलटवार शेलारांनी केलाय। या देशातील या राज्यातील सर्व नागरिकांना त्यांना आवश्यक असलेल्या योजना पोहोचवण्याचं पूर्ण सरकार दरबारी काम चालतं, संघटना स्तरावरही काम चालतं आणि लाभार्थ्यांची संख्या या देशाच्या विकासाला गती देणारी आहे आणि म्हणून काही लोकांचं पोट दुखत असेल त्यात विनायक राऊत अग्रणी आहेत। विरोधकांनी मेरी माटी मेरा देश कार्यक्रमावर टीका केली असली तरी सरकारनं मात्र यासाठी पुरेपूर तयारी केल्याचं दिसतंय। सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आपला विभाग कटिबद्ध असल्याचं सांगितलंय। त्यामुळे आरोप प्रत्यारोपांनी सुरू झालेला हा कार्यक्रम कसा राबवला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। लोकसभेमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालीसा पठण केलेलं होतं, मात्र आता या मुद्द्यावरून राजकीय रामायण सुरू झालंय। पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिसत जो लोक जागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन वरण विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा, हाथ वज्र ध्वजाउ राजे, कांध मूज जनेऊ साजे, कंठ शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करे बिगु आतुर। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी लोकसभेत घणाघाती टीका करताना हनुमान चालीसाचं पठण करून विरोधकांच्या लंकेत एक प्रकारे आगच लावली। हनुमान चालीसा ऐकून विरोधक चांगलेच बिथरले। अशा पद्धतीनं हनुमान चालीसा म्हणणं ही एक प्रकारे विटंबनाच असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय। हनुमान चालीसा जर एखाद्याला म्हणायची असेल तर त्याला बंदी अजिबात नाही, त्यांनी म्हटलं पाहिजे, पण कुठे हनुमान चालीसा म्हणायची? स्वतःच्या घरात बसा, देवघरात बसा, मंदिरात बसा, सार्वजनिक ठिकाणी बसा, रस्त्यावर यायचं, फुटपाथवर बसायचं आणि हनुमान चालीसा म्हणायचं, हे हनुमान चालीसेची विटंबना आहे। हनुमान चालीसा म्हटल्यावर जेलमध्ये टाकणाऱ्यांनी या विषयावर बोलूच नाहीये असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आलाय। श्रीकांत शिंदे हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून त्याला कसं बदनाम करता येईल? एवढंच कटकस्थान चालू आहे, काही फरक पडणार नाही। मी त्यांचं स्वागत केलंय, अतिशय चांगलं भाषण त्यांनी दिलं, त्यांना आव्हान दिलं
हनुमान चालीसाचं त्यांनी ते स्वीकारलं. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील भाषणात सरकार आणि विरोधकांकडून वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. याच प्रस्तावावरील भाषणात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं हनुमान चालीसाचं पठण सगळ्यांच्याच लक्षात राहील, हेही तितकंच खरं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्यातल्या अपघातांचं प्रमाण वाढल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. या अपघातामध्ये दुचाकीच्या अपघातांची संख्या सर्वाधिक असल्याचं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. त्यातल्या त्यात आश्चर्याची बाब म्हणजे या अपघातात पादचाऱ्यांच्या मृत्यूची आकडेवारी ही चिंता आणखी वाढवणारी आहे. पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट. पुणे तिथं काय उणं असं म्हटलं जातं. त्यात आता पुण्याची आणखी एक नवीन ओळख निर्माण होते तर नवल वाटायला नको. पुण्यात देशातील सर्वाधिक दुचाकी या दररोज धावतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या तर गंभीर बनते, सोबतच ही समस्या आता जीवघेणी बनते. गेल्या 1.5 वर्षात रस्ते अपघातात 527 जणांचा मृत्यू झाला. पुण्यात तब्बल 26 लाख वाहन आहेत, त्यापैकी 24,86,000 दुचाकी आहेत. पुण्यात दिवसाला 3 अपघात होतात. यात रोज एकाचा मृत्यू होतोय आणि 2 जण जखमी होत असल्याचं समोर आलं. रस्ते अपघातात जानेवारी 2022 ते जुलै 2023 पर्यंत एकूण अपघात जे आहेत ते 8,72,638. यामध्ये गंभीर झालेल्यांची संख्या आहे 5,07,379. किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या आहे 10,178. तर मृत्यू झालेल्यांचा आकडा आहे 3,25,202. तर पादचाऱ्यांचे अपघात आहेत. यामध्ये वर्ष 2022 ते 2023 जुलैपर्यंतची आकडेवारी जी समोर येते त्यामध्ये एकूण 2,57,177. गंभीर जखमी झालेल्यांची संख्या आहे 1,42,108. किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या आहे 1,623. तर पादचाऱ्यांचे मृत्यू झालेत 11,163. जवळजवळ आत्तापर्यंत 17 असे ठिकाण चॉईस केलेले आहेत की त्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट्स आहेत, मोठ्या प्रमाणात तिथे अपघात आहेत. नवीन त्यामध्ये पेरणे फाटाचा एक त्यामध्ये समावेश झालेला आहे. पेरणे फाटा म्हणजे पुणे नगर रोड आणि पुणे सोलापूर रोड हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या अपघातामध्ये संख्यामध्ये वाढ करणार आहे. असं म्हटलं जातं की जो व्यक्ती पुण्यात वाहन चालवू शकतो तो भारतातच काय जगभरात कुठेही वाहन हाकू शकतो. त्यामुळं पुण्यातील वाहतुकीच्या समस्येची कारणं वाहतूक विभागाने अहवालातून मांडली असली तरी अपघात कमी करायचे असतील तर पुणेकरांनी गांभीर्याने वाहतुकीचे नियम पाळणंही तितकंच गरजेचं आहे. सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाहीत असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. यामागची नेमकी कारणं काय आहेत? दरम्यान या प्रश्नावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलंय. ते काय आहे पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात गेल्या 6 दशकांपासून शरद पवार यांचं नाव गाजतंय. राजकारण, सहकार, समाजकारण या सगळ्याच क्षेत्रांवर शरद पवारांनी छाप उमटवली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री पदावर काम करताना शरद पवार यांनी त्यांचं विकासाचं व्हिजन दाखवून दिलं. मात्र असं असूनही काँग्रेसमध्ये असताना शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. महाराष्ट्र सदनात झालेल्या महाराष्ट्र एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक मुद्द्यांवर टिप्पणी केली. शरद पवारांना राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचं स्थान आहे. काँग्रेसच्या राजवटीत लोकसभा विजयानंतर शरद पवार नेहमीच पंतप्रधान पदाचे दावेदार असायचे. राजकारण आणि कूटनीतीचं ज्ञान असतानाही शरद पवारांना पंतप्रधान बनू दिलं नाही. शरद पवारांमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता होती, मात्र काँग्रेसनं त्यांना पंतप्रधान होऊ दिलं नाही असं नरेंद्र मोदी बैठकीत म्हणाले. शरद पवार साहेब किंवा स्वर्गीय भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्यावर अन्यायच झाला ना. हा अन्याय कोणासाठी केला? तर मनमोहन सिंगजी प्रधानमंत्री असताना कोण होता नेता ज्यांनी कागद फाडगे, कायदा फाडगा? समजून घ्या. हा काँग्रेस पक्ष हा जो हुमनी 1885 मध्ये जन्माला घातला तो काँग्रेस पक्ष आता फक्त एका व्यक्तीसाठी काम करणारी कंपनी झाली.
शरद पवारांच्या पंतप्रधान पदासंदर्भात नरेंद्र मोदींनी वक्तव्य केल्याचं कळल्यानंतर संजय राऊतही हिरारीनं पुढे आले. शरद पवार आणि काँग्रेस हे त्यांचं वेगळं राजकारण आहे. आम्ही असं म्हणतो का की लालकृष्ण अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून प्रधानमंत्र्यांनी रोखलं किंवा त्यांना राजकीय संन्यास घ्यायला लावला, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तसं शरद पवार आणि काँग्रेस हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्या दोन पक्षांचा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला. त्यामुळे प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्यांची प्रचंड तारांबळ उडाली. कोणाच्या अहंकारामुळे अडवाणीजी राष्ट्रपती होऊ शकले नाही, कोणाचा अहंकार या देशाला अधोगतीकडे नेतो आहे हे या देशातील 125 कोटी जनतेला ठाऊक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांचा गट भाजप बरोबर सत्तेत सहभागी झालेला असतानाच नरेंद्र मोदींनी अचूक टायमिंग साधलंय. कारण शरद पवार काँग्रेसच्या सोबत असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडियाच्या गोटात चांगलीच दाणादाण उडून दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्ष सोडल्याचं गोटे यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर गोटे हे शरद पवारांसोबत होते. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि उत्तर महाराष्ट्रातील वजनदार नेते अनिल गोटे यांनी पक्षाला रामराम केलाय. त्यामुळे शरद पवारांना हा आणखी एक धक्का मानला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या गटबाजीला कंटाळून पक्षाचा राजीनामा दिल्याचं गोटे यांनी सांगितलंय. पक्ष संघटनेमध्ये वारंवार सूचना करूनही काही बदलच घडत नसेल ते राहायचं काय फायदा आहे काय. म्हणून मी आपले कोणाला अडचण नको म्हणून मी बाजूला पडलो आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर गोटे हे शरद पवार गटासोबत होते. पक्षानं त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष पदासोबतच धुळे नंदुरबार जिल्ह्यांच्या प्रभारी पदाचीही जबाबदारी सोपवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या गोटेंच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही मार्मिक प्रतिक्रिया दिली. अनिल गोटेंचा एक स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचा संग्राम लोकसंग्राम, आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या असलेल्या कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की हे लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांना जेवढं प्राधान्य देतात तेवढं ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देत नाही. याच्यामुळे त्यांचा वाद होता आणि त्या वादाचं रूपांतर शेवटी त्यांनी पक्ष सोडण्यामध्ये झालं. भविष्यात कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं सांगतानाच लोकसंग्राम संघटनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय राहणार असं त्यांनी स्पष्ट केलंय. जनसंघापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या गोटे यांनी समाजवादी जनता पार्टी, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केलाय. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी पुन्हा एकदा एकला चलोरेची भूमिका घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाविकास आघाडीमध्ये मंत्री बनण्याआधी आक्रमक आंदोलनासाठी प्रसिद्ध असणारे बच्चू कडू तब्बल 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेत. शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील असतानाही बच्चू कडूंनी अमरावतीत मोर्चा काढत आपल्या सरकारविरोधात एल्गार केल्याचं बघायला मिळालं. प्रहार संघटनेच्या आमदार बच्चू कडूंचा हा एल्गार. बच्चू कडूंनी अभिनव आणि आक्रमक आंदोलनाच्या माध्यमातून त्यांची वेगळी ओळख निर्माण केली. पण आधी महाविकास आघाडी आणि आता महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर बच्चू कडू आंदोलनांपासून दूर गेले होते. पण आता सत्तेत असताना देखील बच्चू कडूंनी आपल्याच सरकारला आव्हान देत अमरावतीमध्ये जन एल्गार मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी त्यांनी शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या प्रश्नावर जन आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. कित्येक वर्षापासून आम्ही पाहतोय अतिशय अपमानित असं काम करतं. ते लोकांचे कपडे धुतात, तिकडे भांडे घासतं, त्याच्या पदरी काय आलं नाही आहे. म्हणून या सगळ्या मागणी घेत आपण कंत्राटी कामगार असेल या मागणी घेऊन एक जन आंदोलन
या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं निर्माण होईल याची एक चळवळ तयार झाली पाहिजे आणि सरकारच्या ते व्यवस्थित लक्षात आणून द्यायचं काम आम्ही या माध्यमातून करतोय. सध्या राज्यात बहुप्रतीक्षित तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे या संभाव्य विस्तारामध्ये स्थान मिळवण्यासाठी बच्चू कडूंनी हे शक्ती प्रदर्शन केल्याची टीका विरोधकांनी केली आहे. बच्चू कडूंना आता कोण ऐकतं हे कळून चुकलेलं आहे आणि पुढच्या दिवसामध्ये बच्चू कडू हा घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे ठरवून योग्य निर्णय घेतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जवळचे मित्र असल्याचा उल्लेख बच्चू कडूंनी अनेकदा केलाय. पण त्यांचे मित्रच मुख्यमंत्री असताना बच्चू कडू रस्त्यावरती उतरल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्यात. पण अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवर मोर्चाद्वारे शक्ती प्रदर्शन करत बच्चू कडूंनी राजकारणात त्यांचा दबदबा कायम असल्याचं दाखवून दिलाय. त्यामुळेच आता या शक्ती प्रदर्शनाचे आगामी काळात काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं राजकारण शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. बारसूतल्या आंदोलकांना फंडिंग होत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या आरोपामुळे कोकण किनारपट्टीतील नागरिक दुखावलेत असा आरोप ठाकरे गटानं केलेला आहे. बारसूतल्या आंदोलकांना बेंगळुरूतून फंडिंग होत असल्याची धक्कादायक माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 ऑगस्ट रोजी सभागृहात दिली होती. आरेमध्ये आंदोलन करणारेच आंदोलक बारसूमध्ये होते याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं होतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य कोकणवासियांच्या भावना दुखावणारं असल्याचा आरोप विनायक राऊतांनी केला. इतर जिल्ह्यातील नागरिकही बारसू रिफायनरीच्या विरोधातील आंदोलनात उतरले होते याकडे विनायक राऊत यांनी लक्ष वेधलं. बारसूच्या विषयाच्या अनुषंगाने जी चर्चा झाली त्यावेळेला या महाराष्ट्राचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये सुद्धा आणि तत्पूर्वी एका कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलत असताना बारसूच्या आंदोलकांना बदनाम करणारी वाक्य त्या ठिकाणी त्यांनी आपल्या तोंडून बाहेर काढली. बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. आर्थिक व्यवहाराची कागदपत्र दाखवायला तयार असून बँकांची पासबुक दाखवण्याचीही तयारी असल्याचं संघटनेनं स्पष्ट केलंय. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की हे आंदोलन तुम्हाला जड जात आहे म्हणून आता तुम्ही हे असे आरोप करून लोकांनी त्यांचं ऐकू नये, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, राजकारणी त्यांना भेटीगाठी देऊ नयेत, ह्याच्याकरता तुम्ही जर करत असाल तर माझा पूर्णपणे याला निषेध आहे. रिफायनरीच्या विरोधात वारंवार होत असलेल्या आंदोलनांमुळे राज्यात नवे प्रकल्प कसे येतील हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित झाला होता. आंदोलनामुळे उद्योजकांमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण होतं. याचा परिणाम राज्यातल्या गुंतवणुकीवरती होतो आणि त्यातच ठराविक लोक सर्व आंदोलनात दिसत असल्यानं शंकेला निश्चितच वाव मिळत असल्यानं भाजपकडून विनायक राऊतांच्या आरोपांना जशास तसं उत्तर देण्यात आलं. देवेंद्रजी गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे सुद्धा काही रिपोर्ट आहेत, काही त्या ठिकाणी माहिती आहे आणि त्या आधारावर ते बोलतात. असे निराधार देवेंद्रजी कधी बोलत नाही. बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ आणि विरोधातही अनेकांनी भूमिका घेतली होती. मात्र सर्वच प्रकल्पांना काही ठराविक लोकांकडून जर नेहमीच विरोध होत असेल तर यामागे कोणत्या शक्ती आहेत याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. तर राजकीय पक्षांनी राज्याच्या हितासाठी काही मुद्द्यांवर एकत्र येणं गरजेचं आहे. नाहीतर राज्यातून प्रकल्प इतर राज्यात जाऊन विकासाची गती कमी होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये पुन्हा एकदा स्वागत. एकीकडे देश चंद्रावर पाऊल ठेवण्याची तयारी करत असताना अजूनही अंधश्रद्धेचं भूत काही लोकांच्या मानगुटीवरून उतरायचं काही नाव घेत नाही. पालघर जिल्ह्याच्या तलासरीमध्ये असाच एक प्रकार घडला. सर्पदंश झालेल्या एका व्यक्तीवर अंधश्रद्धेतून चक्क रुग्णालयातच अघोरी विद्येचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पालघरच्या तलासरी ग्रामीण रुग्णालयातली ही दृश्य. रुग्ण बेडवर पडू नये आणि एक पुरुष आणि एक महिला अघोरी विद्येचा वापर करून काहीतरी मंत्रोच्चार करतायत. या दृश्यांमुळे मुंबई आणि ठाण्याला लागून असलेला जिल्हाच अजून अंधश्रद्धेच्या कचाट्यात अडकून असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.
तलासरी तालुक्यातल्या करंजगावमध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास सोमा ठाकरे यांना सर्पदंश झालेला होता। यानंतर त्यांना तातडीनं ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र सोमा यांचा त्रास वाढल्यानं कुटुंबियांनी थेट रुग्णालयातच एका मांत्रिकाला आणून अघोरी उपचार सुरू केले। मांत्रिकाची आरडाओरड सुरू असताना ऑन ड्युटी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही अघोरी प्रथा थांबवण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या प्रकारात सर्पदंश झालेल्या रुग्णाची प्रकृती बिघडलेली असून आता त्याला दादरा नगर हवेलीमधल्या विनोबा भावे रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला आहे। या अघोरी प्रकाराची तक्रार तलासरी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली असून पोलीस तपास करतायत। आता हे असे प्रकार कधी रुग्णालयामध्ये जर संदर्भित केले असता नातेवाईक त्यांना रुग्णांना भेटायला येतात आणि वरचेवर असे प्रकार होत असतात। त्यांना जर मज्जाव करण्यात आला तर ते डॉक्टरवर किंवा नर्स यांच्याशी अरेरावी उद्धटपणा करून हल्ले पण होतात त्याच्यामध्ये। तरी दुर्दैवी घटना ऍक्च्युली असं व्हायला नको पाहिजे त्यांनी नातेवाईकाला, पण या नातेवाईकाच्या विरोधात आमच्या कर्तव्य डॉक्टरांनी त्यांना एफआयआर दाखल केलेला आहे। सध्या जिल्ह्यामध्ये शेतीची कामं सुरू असल्यानं नागरिकांना सर्पदंशाच्या अनेक घटना घडतायत। अशा वेळेला शेतकऱ्यांनी बुवा बाबाच्या नादी न लागता सरकारी रुग्णालयात तातडीनं उपचार घेण्याचं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलेलं आहे। आवळपट्टी बांधायची साप चावलेल्या भागाच्या वरती, जेणेकरून त्याला ज्या ठिकाणी साप चावलाय त्या सापाचं विष शरीरात अन्यत्र पसरू नये आणि तातडीने सरकारी दवाखान्यामध्ये न्यायचं। तिथे डॉक्टरकडनं मिळणारी ट्रीटमेंटच त्याला वाचवू शकते। पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात याआधी सुद्धा अंधश्रद्धेतून बळी जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत। देशातल्या विकसित शहराला लागून असल्यानंतर सुद्धा पालघर जिल्ह्यातील अघोरी प्रथा थांबत नाहीत, हे दुर्दैव आहे। त्यामुळे आता तरी आदिवासी आणि गोरगरिबांनी अंधश्रद्धेची जोखडं दूर सारण्याची गरज आहे, तरच नाहक जाणारे बळी आणि होणारा सामाजिक ऱ्हास रोखता येऊ शकेल। राहुल पाटील, न्यूज 18 लोकमत, पालघर। या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या स्पेशल रिपोर्टसह रोज रात्री 8 ते 9च्या दरम्यान न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपण भेटत राहणार आहोत। आज मात्र इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।